न्यायालयाच्या आदेशानंतर एका लहान मुलाला आईकडे सोपवताना मुलाने वडिलांना घट्ट पकडून ठेवलं आणि पोलीस अधिकारीही रडले। मुलगा वडिलांना सोडेनाच झालेला आणि तिथे उभ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील भीतरवार भागातील ती साधीशी खोली, 4 भिंती, काही खुर्च्या, टेबलावर कागदपत्रांचा ढीग आणि हवेत पसरलेलं प्रचंड तणावाचं ओझं। बाहेर ऊन तापलेलं, पण आत मात्र वातावरण गोठलेलं, कारण काही क्षणात एक लहान मुलाच्या आयुष्याचा मोठा निर्णय अंमलात येणार होता। न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाचा ताबा आईकडे देण्याचं ठरलं होतं। कायदा आपलं काम करत होता, कागदपत्रांवर सही झाली होती, प्रक्रिया पूर्ण झाली होती, पण भावनांचं काय? त्या कागदावरच्या शब्दांइतक्या सरळ नसतात, त्या उसळतात, तुटतात आणि कधी-कधी सगळं जग थांबवून ठेवतात। वडील डोक्यावर फेटा बांधून साधा टी-शर्ट घालून आपल्या चिमुकल्याला घट्ट मिठीत धरून उभे होते। त्यांच्या हातांची पकड इतकी घट्ट होती की जणू ते त्या मुलाला आपल्या छातीशी कायमचं चिकटवून ठेवणार होते। त्यांच्या डोळ्यात हजारो प्रश्न, हा क्षण खरंच येणार आहे का, असा अविश्वास। आई काही अंतरावर उभी होती, डोक्यावर हिरवी ओढणी, हातात कायदेशीर कागदपत्र। तिच्याही चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता। ती पुढे यायचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक पावलासोबत खोलीतील शांतता अजूनच दाट होत होती। जवळच पोलीस अधिकारी खुर्च्यांवर बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। त्यांचं काम फक्त आदेशाची अंमलबजावणी करणं, पण त्या क्षणी तेही फक्त माणसं होती। आईने मुलाकडे हात पुढे केला, क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं। मुलाने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक आपला चेहरा वडिलांच्या छातीला लपवला। त्याचे छोटे हात वडिलांच्या शर्टला घट्ट चिकटले, जणू तो सांगत होता, मी जाणार नाही, मला सोडू नका। त्या लहानशा हातात इतकी ताकद होती की तिथे उभ्या सगळ्यांना हादरवून टाकलं। वडिलांच्या डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं। त्यांनी काहीही शब्द उच्चारले नाहीत, पण त्यांची शांतता 1000 शब्दांपेक्षा जास्त बोलत होती। आईने पुन्हा प्रयत्न केला, तिने मुलाला अलगद पकडण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा मोठ्याने रडू लागला। त्याचा आवाज खोलीच्या भिंतींवर आपटून परत येत होता। तो वडिलांकडे हात पसरवत होता, जणू शेवटचा आधार मागत होता। एक क्षण असा आला की तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी तरळलं। कायदा बाजूला आणि भावना बाजूला, अशा द्वंद्वात ते अडकले होते। जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मुलाला शांत करण्यासाठी चॉकलेट पुढे केलं, पण त्या चिमुकल्याने ते दूर ढकललं। त्याला चॉकलेट नको होतं, त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते। त्या निष्पाप नकाराने सगळ्यांचं हृदय पिळवटून निघालं। शेवटी परिस्थितीने आपला निर्णय लादला। आईने रडणाऱ्या मुलाला आपल्या मिठीत घेतलं। तो अजूनही वडिलांकडे हात लांबवत होता। वडील स्तब्ध उभे, हात हवेतच थांबलेले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी। मुलाला दूर नेताना त्यांची नजर त्यांच्यावरच खिळलेली, त्या नजरेत वेदना, हतबलता आणि एक अनामिक रिक्तता। खोलीच्या बाहेरचे दरवाजे बंद झाले, पण त्या क्षणाचा आवाज अजूनही अनेकांच्या मनात घुमतो आहे। कायद्याने एक निर्णय दिला, पण भावनांनी मात्र त्या निर्णयाला स्वीकारायला नकार दिल्यासारखं दृश्य होतं। सोमप्रीत कौरने काही काळापूर्वी सासर सोडून निघून गेल्याचं सांगितलं जातं। तिने छळाचे आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती। पोलिसांनी तिला पंजाबमध्ये शोधून काढलं। कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलाचा ताबा आईला देण्याचं ठरलं। हे सगळं कागदावर स्पष्ट होतं, पण त्या लहान मुलाच्या मनात काय चाललं होतं हे कोणत्याच कागदावर लिहिलेलं नव्हतं। प्रश्न इथेच उभा राहतो, कायदा योग्य असू शकतो, निर्णय प्रक्रियेनुसार असू शकतो, पण त्या निर्णयाचा परिणाम जेव्हा एका चिमुकल्याच्या रडण्यातून बाहेर येतो, तेव्हा आपण काय पाहतो? न्याय की वेदना? त्या बापासाठी तो क्षण आयुष्यभराची जखम देणारा बनला, आणि त्या मुलासाठी कदाचित आयुष्यातली पहिली मोठी ताटातूट। त्या दिवशी त्या छोट्याशा खोलीत फक्त ताबा बदलला नाही, एका नात्याची रोजची सवय, रोजची हाक, रोजचं हसू बदललं। आजही लोक त्या घटनेकडे पाहून हळहळ व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत, काही जण आईच्या बाजूने, काही जण वडिलांच्या बाजूने, पण सगळ्यांच्या मनात एक चित्र ठसलेलं, वडिलांना घट्ट पकडून रडणारा तो चिमुकला। बापलेकांच्या प्रेमाचा असा अंत व्हावा का? हा प्रश्न अजूनही हवेतच आहे। कदाचित कायदा आपलं काम करत राहील, पण त्या दिवशी जे डोळे पाणावले ते क्षणभरासाठी का होईना सगळ्यांनाच माणूस बनवून गेले।